नमस्कार, श्रीराम टाक न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। गुलमोहर विश्रामगृहातील बहुचर्चित खोली क्रमांक 102 आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते कामराज निकम यांच्यावरील कारवाईवरून खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकार आणि पोलीस प्रशासनावर केली सडकून टीका। महानगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी ह्युमॅन क्लब समोर धरणे आंदोलन करीत पुकारण्यात आला बेमुदत संप। पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्त उडाणे येथील राजमाता अहिल्याबाई होळकर सार्वजनिक वाचनालय येथे ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन। आणि सीएम बापना हायस्कूलचे टेक्निकल विभाग निर्देशक साहेबराव चौधरी यांच्या सेवापूर्ती निमित्त अभिष्ट चिंतन सोहळ्याचा कार्यक्रम संपन्न। आता बातमी विस्ताराने। धुळे येथील गुलमोहर विश्रामगृहात चर्चित खोली क्रमांक 102 आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते कामराज निकम यांच्यावरील कारवाईवरून राज्य सरकार आणि पोलीस प्रशासनावर खासदार संजय राऊत यांनी धुळे येथील गुलमोहर विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेऊन जोरदार टीका केली। धुळे येथील गुलमोहर विश्रामगृहातील चर्चित खोली क्रमांक 102 आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते कामराज निकम यांच्यावरील कारवाईवरून राज्य सरकार आणि पोलीस प्रशासनावर खासदार संजय राऊत यांनी धुळे येथील विश्रामगृहात पत्रकार परिषद घेत जोरदार टीका केली। राऊत म्हणाले की शिवसेनेचे ठाकरे गटाचे सर्वच नेते राज्यात जनतेत मिसळत आहेत। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्ही जनतेच्या प्रश्नावर लढा उभारत आहोत। धुळे येथे आल्यावर मी विचारले 102 धुळे येथील गुलमोहर विश्रामगृहातील चर्चित खोली क्रमांक 102 आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते कामराज निकम यांच्यावरील कारवाईवरून राज्य सरकार आणि पोलीस प्रशासनावर खासदार संजय राऊत यांनी धुळे येथील विश्रामगृहात पत्रकार परिषद घेत जोरदार टीका केली। राऊत म्हणाले की शिवसेनेचे ठाकरे गटाचे सर्वच नेते राज्यात जनतेत मिसळत आहेत। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्ही जनतेच्या प्रश्नावर लढा उभारत आहोत। धुळे येथे आल्यावर मी विचारले 102 नंबर खोली कुठे आहे? ही खोली आता भारतभर चर्चेत आहे। दिल्लीतून विचारणा होते 102 नंबर खोली में क्या हुआ, किसका माल था, यावर तर सिनेमा बनवावा लागेल। राऊत पुढे म्हणाले की गुलमोहर विश्रामगृहातील प्रकरणावर भाष्य करताना खासदार राऊत यांनी सांगितले की राज्याच्या अंदाज समितीच्या अध्यक्षांची अधिकृत स्वीय सहायकाकडे 1.5 ते 2 कोटी रुपये आढळतात। हे पैसे ठेकेदारांकडून जमा करण्यात आले। यातील काही रक्कम जालन्यात पाठवण्यात आली। तरी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृह विभाग अजूनही भ्रष्टाचारांवर कारवाई करत असल्याचे फक्त बोलतात। प्रत्यक्षात 102 नंबर खोलीच्या प्रकरणात किती जणांना अटक झाली, एसआयटी स्थापन केली पण ती आहे कुठे, एसआयटीचा प्रमुख कोण, सदस्य कोण, त्यांचे कार्यक्षेत्र आणि कालमर्यादा काय, जेव्हा गुन्हा उघड आहे, तक्रारदार माजी आमदार अनिल गोटे आहेत आणि पैसे गोळा करणारे ठेकेदार साक्षीदार आहेत, तरी आजवर काय कारवाई झाली अशी विचारणा राऊत यांनी केली। कामराज निकम यांच्यावरील कारवाईवरून जिल्हा पोलीस प्रशासनावर थेट सवाल खासदार राऊत यांनी उपस्थित केला। शिंदखेडा येथे पालकमंत्र्यांना राजकीय आव्हान दिल्यामुळे कामराज निकम यांच्यावर आर्म्स ऍक्टसह अनेक गुन्हे दाखल करण्यात आले। पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे यांनी जी तत्परता या प्रकरणात दाखवली तीच तत्परता 102 क्रमांक खोलीच्या प्रकरणात का दिसली नाही असा सवालही त्यांनी उपस्थित केला। आज राज्यात राजकीय आणि आर्थिक दहशतवाद सुरू आहे। राजकीय विरोधकांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांचे मनोबल कच्चे करण्याचा प्रयत्न केला जात आहे। मात्र आम्ही ना 102 क्रमांक खोलीचे प्रकरण सोडणार आहोत ना कामराज निकम यांचे प्रकरण, असा इशारा खासदार राऊत यांनी दिला। तसेच त्यांनी अंदाज समितीच्या अध्यक्षांवरही गंभीर आरोप केले। ही समिती विधिमंडळाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे, तरी देखील त्या अध्यक्षांना नियुक्त करताना त्यांचा ईडीचा इतिहास दुर्लक्षित केला गेला। हा भ्रष्टाचार मंत्रिमंडळातून थेट विधिमंडळात पोहोचला आहे। विधानसभेचे अध्यक्षही या भ्रष्टाचाराविषयी गप्प आहेत असेही ते म्हणाले। धुळ्यात मोठा भ्रष्टाचार झाला आहे, पण आम्ही संघर्ष करत असल्यामुळे या गोष्टी समोर येत आहेत। अधिकाऱ्यांनी काळ्या कामांवर पांघरून घालण्यासाठी अंदाज समितीच्या अध्यक्षांना नजराना देऊ केला आहे। मात्र हे आम्ही चालू देणार नाही, हे प्रकरण थांबणार नाही आणि आम्ही न्यायासाठी लढत राहू असे खासदार राऊत यांनी सांगितले। सगळे प्रमुख नेते महाराष्ट्रात तुमचं ॲटेंड करतात। येणाऱ्या आगामी महानगरपालिका निवडणुकांची तयारी करण्यासाठी जगावला होतो। आता धुळ्यात पोचलो। धुळ्यात पोचल्यावरती बाहेर आल्यावरती पहिले मी आमच्या लोकांना विचारलं की अनिल अण्णा गोटे यांनी ज्या खोलीवर झाड घातली 102 नंबरची खोली कुठे आहे? कारण 102 नंबरची खोली सध्या भारतामध्ये फार गाजते। 102 नंबर के कमरे में क्या हुआ, वो किसका माल था और आगे क्या हो गया, असं मला दिल्लीतून विचारतात।
ये अंधी लड़ना गोटे क्या है चीज, मतलब आप सबको मालूम है अंधी लड़ना गोटे क्या चीज. 102 नंबरच्या खोलीवरती मला वाटतं कोणीतरी एक सिनेमाही काढावा लागेल. ट्रस्ट पण मुळं सध्या प्रकाशात आहे त्या अशा विचित्र गोष्टी. आताच मला आमच्या संपर्क प्रमुख अशोक धाकटकांनी कामराज निकम यांच्या कुटुंबियांना भेटले. सिंदखेड राज्यामध्ये सिंदखेडामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस राज्याचे शरद पवार यांचे त्यांना ज्या पद्धतीनं पालकमंत्री त्यांना राजकीय दृष्ट्या आव्हान देण्याचा प्रयत्न झाला म्हणून कुठल्या गुन्ह्यात कल्पना टाकली. आर्म्स ॲक्ट, हा ॲक्ट, तो ॲक्ट, सुरी सापडली, चाकू सापडली, रिव्हॉल्वर सापडलं. कालपर्यंत तुझ्याबरोबरच होतं ना तुरुंगात. हा सत्तेचा गैरवापर. इकडचे जे पोलीस प्रमुख आहेत देवरे श्रीकांत धिवरे यांना माझं विचारायचं आहे, ही तत्परता गुन्ह्यांच्या संदर्भात तुम्ही 102 नंबरच्या खोलीवर कारवाई करताना का दाखवली? आज घाईघाईने गुन्हा दाखल केला तर मला समजलं. सरकारी विश्रामगृहामध्ये राज्याच्या अंदाज समितीच्या चेअरमनच्या अधिकृततेकडे 1.5-2 कोटी रुपयाची कॅश सापडते. त्या खोलीमध्ये या धुळ्यातले आणि आसपासचे ठेकेदार 2 दिवसापासून पैसे गोळा करत होते. काही रक्कम बाहेर गेली. 10 कोटी रुपये जालन्यामध्ये जमा करायचे होते. जालन्यात हे सगळं उघड झाल्यावर सुद्धा देवेंद्र फडणवीस आणि त्यांचं गृह खातं जे भ्रष्टाचारांना तुरुंगात टाकण्याच्याच गोष्टी कालपर्यंत करत आहेत. माझ्या प्रशासनात भ्रष्टाचार करणाऱ्यांना मी तुरुंगात टाकतो. मग ह्या इतक्या मोठ्या हादरवणाऱ्या प्रकरणामध्ये तुम्ही आतापर्यंत किती जणांना तुरुंगात टाकलं? किती जणांना तुरुंगात टाकलं? SIT स्थापन केली म्हणतात की SIT आहे कुठे? SITचे प्रमुख कोण आहेत? SIT मध्ये कोण मेंबर्स आहेत? त्यांच्या अधिकाराच्या मर्यादा काय, कालमर्यादा काय आहे? SIT हवी कशाला याच्यामध्ये? गुन्हा दाखल केलेला आहे ना आतापर्यंत. त्याच्यामध्ये मुख्य विटनेस कोण आहेत? अंदिलांना गोटे हे मुख्य विटनेस आहे. पैसे ज्यांनी तिथे गोळा केलेले आहेत ते सगळे ठेकेदार विटनेस आहेत. किती लोकांना तुम्ही आतापर्यंत एवढी ढिलाई भ्रष्टाचाराच्या प्रकरणात तुम्ही दाखवली. पण पालकमंत्र्यांना आव्हान देणारा एका राजकीय कार्यकर्त्यावरती गुन्हे दाखल करताना हे पोलीस प्रमुख ही तत्परता दाखवतो. हा सरळ या राज्यातला या जिल्ह्यातला धुळे महानगरपालिका कामगार कर्मचारी संघटनेतर्फे महापालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी शहरातील जेल रोडवरील क्युमाइन क्लब समोर धरणे आंदोलन करीत बेमुदत संप पुकारण्यात आला. धुळे महानगरपालिका कामगार कर्मचारी संघटनेतर्फे महानगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी शहरातील जेल रोडवरील क्युमाइन क्लब समोर धरणे आंदोलन करीत बेमुदत संप पुकारण्यात आला. धुळे महानगरपालिकेत घंटागाडीवर व ट्रॅक्टरवर काम करणारे कामगारांना किमान वेतन लागू करा या मागणीचे निवेदन देऊन बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीमध्ये किमान वेतन देण्याचे मान्य करण्यात आले होते, परंतु ट्रॅक्टरवर काम करणाऱ्या कामगारांना अद्याप किमान वेतन लागू केले नाही. सदरचे कृत्य हे कामगारांमध्ये भेदभाव करून कामगार कायद्याचे उल्लंघन करणारे आहे. तसेच सर्व कामगारांना दरमहा 7 तारखेच्या आत वेतन करणे बंधनकारक असून दरमहा वेळेवर वेतन दिले जात नाही. सर्व कामगारांना PF, ESIC, कायदेशीर रजा, गणवेश, हँड ग्लोव्ज व गनबूट इत्यादी सुविधा लागू केल्या नाही. तरी या विषयावर सकारात्मक चर्चा करून त्वरित ट्रॅक्टरवर काम करणाऱ्या कामगारांना किमान वेतनासह इतर सुविधा त्वरित लागू कराव्या आदी मागण्या कामगारांतर्फे करण्यात आल्या. यासाठी धरणे आंदोलन करीत बेमुदत कामबंद आंदोलन पुकारण्यात आले. या प्रसंगी DL कराड, तुकाराम सोंजे, रमेश जगताप, राहुल लोंढे, वाल्मिक जाधव, आकाश दामोदर, सनी पवार, योगेश पाथरे आदी उपस्थित होते. पालिकामध्ये कंत्राटी
ठेकेदार चिराग खान देवा लोणारी यांनी 15 मार्चपासून ठेका घेतलेला होता. आम्ही पाठपुरवठा धुळे महानगरपालिका, कलेक्टर ऑफिस, SP ऑफिस, कामगार आयुक्त ऑफिस यांना 1 वर्षापासून सतत आम्ही पाठपुरवठा करत आहोत. या पाठपुरवठा करण्यामध्ये आम्हाला 1 वर्ष झालं. 1 वर्षानंतर शासन तरी कामगाराच्या पाठीशी खंजर कोपत पोटात खंजर कोपत आहे. आमची उपासमारीची पाळी आलेली, कारण 1 वर्षापासून स्वयंभू ट्रान्सपोर्ट कंपनीनं ठेका घेतलेला होता 7 वर्षाचा. त्यांनी आम्हाला 2 महिन्याची साईट दिलेली होती, किमान वेतन तुम्हाला 2 महिन्याला लागू करू. परंतु त्यांनी 2 महिन्याच्या आतच त्यांनी ठेका रद्द करला त्यांचा. त्यांच्यानंतर चिराग खान आणि देवा लोणारी हे स्थानिक धुळ्यातले यांनी 15 मार्चपासून ठेका घेतला. त्याच्यानंतर आम्ही आयुक्त मॅडमला 30 तारखेला लेटर दिलं. त्या लेटरमध्ये आम्ही सांगितलं 1 जानेवारीपासून आम्ही बेमुदत संपावर उतरणार आहोत. प्रशासनाला आम्ही वारंवार पाठपुरवठा करत असताना तरीसुद्धा आमचं 1 वर्षापासून किमान वेतनचा विषय घेत नाही. म्हणून आज आम्ही प्रशासनाला त्यांच्या विरोधामध्ये उपोषण, बेमुदत उपोषण लावलेले आहे. तरी आम्हाला आमचे CITUचे अध्यक्ष डॉक्टर कराड साहेब यांच्या मार्गदर्शनाने आम्ही कायदेशीर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये नेमणूक करल्यावर सुद्धा तरी आम्हाला संघर्ष करणं पडत आहे. तर या संघर्षाला यश मिळवण्यासाठी संपूर्ण कर्मचारी हे बेमुदत संपावर बसलेले आहे. जय भीम. आमचे 130 कर्मचारी. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त धुळे तालुक्यातील उडाणे येथे राजमाता अहिल्याबाई होळकर सार्वजनिक वाचनालय येथे ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाशिक विभाग ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉक्टर दत्ता परदेशी हे उपस्थित होते. पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त धुळे तालुक्यातील उडाणे येथील राजमाता अहिल्याबाई होळकर सार्वजनिक वाचनालय येथे ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाशिक विभाग ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉक्टर दत्ता परदेशी हे उपस्थित होते. ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन पंचायत समितीचे माजी उपसभापती सुरेखा हाके यांच्या हस्ते करण्यात आले. याच प्रसंगी सोसायटीचे चेअरमन आधार हाके, सीताराम शिंदे, माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक RV पाटील, वाचनालयाचे अध्यक्ष रोहिदास हाके, संचालक संतोष बागुल, राजधर थोरात, जगन्नाथ शिंदे, गोकुळ शिंदे, भारती हाके, मनीषा शिंदे, मनीषा हाके, सागर हाळगीर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालक संतोष बागुल यांनी केले, तर आभार प्रदर्शन अध्यक्ष रोहिदास हाके यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी पृथ्वीराज शिंदे, जिभाऊ मासुळे, निंबा शिंदे, कुंदन हाळगीर यांनी विशेष परिश्रम घेतले. सर यांनी अध्यक्षीय भाषण करून मार्गदर्शन करावं अशी विनंती केली. उडाणे गावात अहिल्याबाई होळकर सार्वजनिक वाचनालयामध्ये अहिल्याबाईंची त्रिशताब्दी जयंती महोत्सव संपूर्ण राज्यामध्ये सुरू आहे. त्यानिमित्ताने आज आपण त्याचं त्या ठिकाणी प्रतिमापूजन केलं. त्याचप्रमाणे पुस्तक प्रदर्शन केलं. मित्रो, संपूर्ण भारत विश्वामध्ये ज्या शूर महिला होऊन गेल्या, त्यांनी आपला संपूर्ण राजकीय जीवनात, सामाजिक जीवनामध्ये ठसा उमटवला, त्यात अत्यंत पराक्रमी, दानशूर असलेल्या म्हणजे अहिल्याबाई होळकर. मल्हारराव होळकर जे मावळचे सुभेदार होते, त्यांच्या त्या सुनबाई होत्या. तरुणपणामध्ये त्यांचे पती खंडेराव हे युद्धात मारले गेले कुंभेरीच्या लढाईत. आणि ज्यावेळेस अहिल्याबाई सती जायला लागली त्यावेळेस सतीची पद्धत होती, नवरा मेला की स्त्रीने सती जायची, म्हणजे चितेवर तिने आपला देहत्याग करायचा. परंतु मल्हारराव होळकरांनी त्यांना जाऊ दिलं नाही आणि त्या माऊलीने संपूर्ण भारतामध्ये आपला कार्याचा ठसा उमटवला. आपण आजही बघतो, मध्य प्रदेश म्हणजे तो मावळचा राज्य होतं, तिथून तर आपल्या महाराष्ट्रापर्यंत, कर्नाटकपर्यंत या माऊलीने अनेक प्रकारचे पाणवठे बांधले, अनेक प्रकारच्या महादेवाचे मंदिरं तिने स्थापन केलीत, रस्ते तयार केलेत, अन्नछत्र उभे केलेत. आणि अशा प्रकारची कर्तबगार महिला या अहिल्याबाई होऊन गेल्या. आज त्यांची त्रिशताब्दी जयंती आहे. त्यात
धुळे तालुक्यातील फागणे येथील CS बापना हायस्कूलचे टेक्निकल विभाग निर्देशक साहेबराव दौलत पाटील यांच्या सेवापूर्ती निमित्त अभिष्ट चिंतन सोहळ्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. धुळे तालुक्यातील फागणे येथील CS बापना हायस्कूलचे टेक्निकल विभाग निर्देशक साहेबराव दौलत चौधरी यांच्या सेवापूर्ती निमित्त अभिष्ट चिंतन सोहळ्याचा कार्यक्रम 1 मे रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रुरल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मधुकर देवराम पाटील हे उपस्थित होते. तालुक्यातील फागणे येथील CS बापना हायस्कूलचे टेक्निकल विभाग निर्देशक साहेबराव चौधरी हे 38 वर्ष प्रदीर्घ सेवेनंतर नियत वयोमानानुसार दिनांक 31 मे 2025 रोजी सेवानिवृत्त झाले. तसेच त्यांचा 1 जून पालक दिनीस 59वा जन्मदिवस अभिष्ट चिंतन सोहळा असल्याने तो देखील या ठिकाणी उत्साहात पार पडला. प्रमुख अतिथींच्या हस्ते साहेबराव चौधरी यांचा सत्कार करीत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. या प्रसंगी CS बापना हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य DM पाटील, प्रथम लोकनियुक्त सरपंच विलास चौधरी, माजी सरपंच शिवाजी आयरे, शेळके सर, प्राचार्य CD चौधरी, कुसुंबा येथील भटू चौधरी यांच्यासह कल्पना चौधरी, डॉक्टर श्रीकांत चौधरी, डॉक्टर कल्याणी चौधरी, राहुल चौधरी यांच्यासह रुरल एज्युकेशन सोसायटीचे सर्व संचालक मंडळ, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच फागणे ग्रामस्थ समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. अगदी एका डोळ्याने हसू आणि एका डोळ्याने दुःख असा प्रसंग असतो. गोष्ट अशी असते की 38 वर्ष सर्व्हिस करून जेव्हा मनुष्य त्या संस्थेतून बाहेर येतो त्यावेळेस त्या लोकांचा 38 वर्षापर्यंत असलेला सहवास जेव्हा आपल्यातनं कमी होणार असतो त्याचं फार मोठं दुःख असतं. आणि त्यांनी आपल्याला 38 वर्षापर्यंत जे सहकार्य केलेलं असतं ते मनामध्ये खूप असतं. परंतु वयोमानाच्यानुसार आपल्याला एक दिवस सोडून जावं लागणार आहे हे आपल्या मनात आपण ठरवून घ्यायचं असतं. आणि ते ठरवून काल मी माझ्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम पार पाडून आज एक जन्मदिवस आणि हा एक मोठा कार्यक्रम दोघं मिळून माझ्या मुलांनी आयोजित केला. आणि मी आपल्या सर्वांना या ठिकाणी या कार्यक्रमाला माझ्याकडून बोलवणं केलं आणि माझ्या मुलांनी तो कार्यक्रम अरेंज करून आज सर्वांचे मला जे काही मिळालेलं प्रेम आहे आणि त्या गोष्टी मला मिळाल्या की मी माझ्या जीवनात काय केलं आणि त्याची आज मला पोचपावती मिळाली हे मला खूप आनंद वाटतो आहे. आणि एका बाजूने थोडं दुःखही होतं आहे की जे माझे सहकारी आहेत ते आता मला भेटणार नाही. भेटले तरी ते तेवढंच भेटणं असेल. जाता जाता एवढंच सांगतो की एवढंच म्हणेल सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही, नुसतं निरोप दिल्याने नाते तुटत नाही. माझ्या सर्व या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थिती दिली त्याबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे, आभारी आहे. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. गुलमोहर विश्रामगृहातील बहुचर्चित खोली क्रमांक 102 आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते कामराज निकम यांच्यावरील कारवाईवरून खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकार आणि पोलीस प्रशासनावर केली सडकून टीका. महानगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी ह्युमॅन क्लब समोर धरणे आंदोलन करीत पुकारण्यात आला बेमुदत संप. पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्त उडाणे येथील राजमाता अहिल्याबाई होळकर सार्वजनिक वाचनालय येथे ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन. आणि CM बापना हायस्कूलचे टेक्निकल विभाग निर्देशक साहेबराव चौधरी यांच्या सेवापूर्ती निमित्त अभिष्ट चिंतन सोहळ्याचा कार्यक्रम संपन्न. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजची बातमी तर संपली. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.